कान्हेरी लेणी म्हणजे 109 लेण्यांचा समूह. कान्हेरी लेणी ह्या लेणीमध्ये खूप वर्षापूर्वी मी आलेली आणि पुन्हा एकदा भेट देण्याची उत्सुकता होती. तर आज चला जाऊया कान्हेरी लेणी पाहायला, जी बोरिवलीमध्ये आहे. हाय, आता मी त्या बसमध्ये बसली, जी बस आपल्याला मेन गेटवरून कान्हेरी लेणी आहे तिथे सोडणार आहे. तर बस भरण्यासाठी थोडं थांबावं लागलं, कारण की पूर्ण बस भरल्याशिवाय ती बस चालू होत नाही. पण आता चालू झालं आहे. तिथे मला वाटतं बसने आपण जाऊ शकतो, त्याचबरोबर सायकलने आपण आपल्याला जायचं असेल तर सायकलने पण हा प्रवास आपण करू शकतो. थोड्या वेळात मी तिथे पोचली, कारण की मी उशिरा निघालेली, त्यामुळे उशिरा पोचली आणि मला प्रचंड भूक लागलेली. तर तिथे गाड्या होत्या, त्या गाड्यांवरती रानामधून मिळणारेच फ्रूट वगैरे असतात, त्याचं सगळं छोटासा असा नाश्ता करू शकतो असं सगळं होतं. पण मी काय घेतलं पहा, मी घेतलंय हा चटपटा चना चाट. थोडंफार ऊन आहे, पण आता सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे ऊन असतं तरी एवढं जाणवणार नाहीये. पण बघूया वरती गेल्यावर कसं वातावरण आहे. हा आहे सगळा आजूबाजूचा परिसर. बसमुळे एकदम जवळ सोडतात, त्यामुळे थोडं चाललं की लगेच आपल्याला लेणी दिसतात, त्यामुळे आपल्याला स्वतःलाच असं आश्चर्यचकित होतं, अरे पोचलो पण आपण. कान्हेरी लेणीला एंट्री केल्या केल्या पहिली जी आपल्याला लेणी दिसते ना, ती 2 मजली आहे, वरती खाली अशी केलेली आहे. आणि ह्या ज्या लेण्या आहेत त्या बौद्ध धर्माचे प्रतीक आहेत. आपण शहरात राहतो, सगळं कसं गजबजलेलं असतं, पण ह्या ज्या लेण्या आहेत त्या शहरापासून खूप लांब आहेत, त्यामुळे इथे जंगल, डोंगर, शांतता आणि सगळीकडे पाहावं तिकडे लेण्याच लेण्या बस. ह्या एकूण 109 लेण्या आहेत, ज्या 1000 वर्षापूर्वीच्या आहेत. ह्या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत आणि इथे ध्यान, पूजा, प्रार्थना तसेच राहण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. या लेण्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले, जे सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुलं असतं. सर्व लेण्यांमध्ये प्राचीन शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते. काही मूर्ती ध्यान करताना आहेत, तर काही उभ्या आहेत. हे चैत्यगृह आहे, याचा वापर मेडिटेशनसाठी केला जायचा. आणि या लेणीच्या वरती पण कोरीव काम आहे आणि बाजूला जे खांब आहे त्यावरही आकर्षक अशी कलाकृती पाहायला मिळते. इथे एका बाजूने गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण राऊंड मारून बाहेर येऊ शकतो, अशी रचना होती. पण मी पूर्ण नाही गेली, मी सरळच थोडी जाऊन आली आणि पुन्हा मी रिटर्न आले. दगडात कोरलेली प्रचंड मोठी मूर्ती आणि त्यावर हे बारीक बारीक कोरीव काम, म्हणजेच हे जे शिल्प आहेत ते बारकाईने कोरलेले आहेत, म्हणूनच तर इतकी वर्ष झाली टिकून आहेत. ही मूर्ती पहा केवढी उंच आहे. कॅमेरामध्ये शूट करायची झाली तरीही मला मान उंच करावी लागते. तर अशी ही एवढी मोठी मूर्ती, तरीही त्यातील जे कोरीव काम आहे ते एवढं बारीक काम आहे. ते बारीक काम पाहता एकदम थक्क व्हायला होतं आणि एकच शब्द म्हणावासा वाटतं, अप्रतिम. दुर्मिळ शिल्प ह्या लेण्यांची वैशिष्ट्य आहेत आणि काही लेण्यांची पूर्ण भिंतच ह्या शिल्पाने व्यापली आहे.
चला थोडं वरती जाऊन येऊया, वरती काय आहे ते पाहूया. थोडं अजून वरती गेल्यावर तिथे काही ठिकाणी पाण्याचा साठा आहे. पाऊस आताच थांबलाय त्यामुळे पाणी असेलच, पण तेही थोड्या प्रमाणातच आहे. सर्व लेण्या खूप वर्षापूर्वीच्या आहेत, जुन्या आहेत. त्यामुळे काही लेण्यांमध्ये जी शिल्प आहेत ती ढासळली आहेत. त्यांच्या रंगांमध्येही बदल झाला आहे. बदल काहीही असो, हे शिल्प आहेत ते इतिहासाचा पुरावा आहे आणि हे पुन्हा नव्याने होणारं नाही आहे. त्यामुळे जे काही आहे त्याची जपवणूक करणं हेच एवढंच आपलं काम. प्रत्येक लेणीमध्ये छान अशी बैठक व्यवस्था आहे. पण एवढं मात्र खरं त्या लेण्यांमध्ये थोडा अंधार असायचा. त्यामुळे सहज आतमध्ये जावं, छान निवांतपणे शिल्प पाहावं, एवढं मात्र धाडस मला तरी नाही व्हायचं. आत्ता मला जायचं आहे तिथे थोडं वरती. ते झाड तुम्हाला दिसतंय, ते झाड पहा. त्या झाडाला एकही पान नाही, तरी त्याचं सौंदर्य कमी झालंय का? किती छान आहे, मस्त वाटतंय. तर त्या झाडाखाली मला आता जायचं आहे. हो, मी आले वरती, एकदम टोकावरती आले. इथून दिसेल आपल्याला सर्व आजूबाजूचा परिसर, जंगल. निसर्गात एवढी शांतता असते, या शांततेत काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात आणि त्यामुळे प्रत्येक प्रवास आपल्याला एक आत्मिक समाधान देत असतो आणि हीच मनशांती टिकून राहते आणि नवीन काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणून जमेल त्या पद्धतीने निसर्गात फिरावं. खरं सांगू का, ह्या लेणीला पाहिल्यानंतर मला जी गावची मातीची घरं असायची ना पूर्वी, त्या घरांची मला आठवण पडली. सुरुवातीला काही पायऱ्या असायच्या, नंतर ओटीची पडवी आणि माझघर आणि आतील ज्या खोल्या असायच्या ना, त्या लहान असायच्या. ह्या लेणीची रचना पण तशीच होती. त्यामुळे ही लेणी जेव्हा पाहिली ना, मला ते पूर्ण अशी पूर्वीची जी गावची घरं सगळी नजरेसमोर आली. ह्या सुंदर रचनात्मक पायऱ्या पहा, लांबून किती आकर्षक वाटतंय. इथे एक व्यक्ती जाऊ शकेल अशी निमुळती वाट आहे. जेवढ्या नवीन नवीन वाटा दिसायच्या तिथे एकच उत्सुकता असायची, पुढे काय असणार आहे, पुढे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. पुढे गेल्यावर मला तळपत्या सूर्याचं दर्शन झालं आणि त्या सूर्यकिरणं एवढी प्रखर होती की मोबाईलमध्ये मी काय शूट करते हेही मला त्या स्क्रीनवरती दिसत नव्हतं. जस्ट मी ते कॅमेरा फक्त फिरवत होती, पण जे काय शूट झालं आहे, कॅप्चर झालं आहे कॅमेरामध्ये, ते तुमच्या आता समोर आहे. या सर्व लेण्यांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी टाक्या होत्या. तर त्या टाक्यांमध्ये पाणी कसं साठवलं जायचं ते पाहूया. तर इथे जे पावसाचं पाणी असायचं ते साठवण्यासाठी ह्या दगडाला खाच पाडलेत आणि त्या प्रत्येक खाचेमधून ते पाणी त्या टाकीमध्ये जायचं. तर असं होतं इथलं जलव्यवस्थापन. त्याचबरोबर जे सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थापनही इथे पाहायला मिळतं. इथे एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पाणी दुसऱ्या भागामध्ये जाणार आणि ते पाणी खालपर्यंत जाणार. तर अशी ही अभ्यासपूर्वक अशी जलव्यवस्थापना शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच की काय, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या कान्हेरी लेणीला भेट देत आहेत आणि हळूहळू का होईना त्यांना जमेल त्या पद्धतीने चढण्याचा प्रयत्न करतायत आणि लेणी पाहण्याचा आनंद घेत आहेत. हे झाड पहा केवढं मोठं आहे. त्याचं खोड एवढं मोठं आहे की मी 2 हात पसरलं तरी 2 हातामध्ये ते मावणारं नाही.
ह्या झाडाचं खोड आणि वरील जो झाडाचा जो विस्तार आहे हे पाहता मला तर वाटतं हे झाड पण खूप वर्षापूर्वीचं आहे. जुनं झाड वाटतंय हे. आता एवढ्या सगळ्या लेण्या पाहिल्यानंतर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की माझी आवडती लेणी कोणती? तर ही आहे 67 नंबरची लेणी. मला वाटतं ही जी लेणी आहे ती छान अशी मेंटेन पण केली, व्यवस्थित अशी जाळी वगैरे लावली. आतमध्ये प्रवेश केल्या-केल्या प्रशस्त असा प्रार्थना हॉल आहे आणि तिन्ही बाजूला बसण्यासाठी व्यवस्था पाहायला मिळते. आणि सगळ्या ज्या तिन्ही भिंत आहेत ना, त्या शिल्पाने व्यापलेल्या आहेत. आणि हे जे मी कॅमेऱ्यामध्ये शूट केलंय ना, ते मी दरवाजातूनच घेत होती. पण थोड्या वेळाने अजून काही मंडळी तिथे आली. मग मीही त्यांच्याबरोबर आतमध्ये गेले आणि थोडा वेळ का होईना मला तिथे वेळ घालवायला मिळालं. आतमध्ये गेल्यावर आम्ही जे काही बोलत होतो त्याचा आवाज एकदम घुमत होता. त्यामुळे त्यांनीही काही साउंड रेकॉर्ड केले आणि त्यांचं झाल्यावर मीही केलं. हो गया आपका? करू मैं? ओम. हाय. हॅलो. थंड वाटतंय, शांत वाटतंय. सर्वात बेस्ट. थोडा अंधार होता, पण जो काही उजेड त्या शिल्पांवर पडत होता आणि त्यानंतर ती शिल्प जवळून पाहायला मिळणं आणि ती सगळी शिल्प आपल्या नजरेसमोर स्पष्ट दिसणं हे सगळं माझ्यासाठी अविस्मरणीय होतं. त्यामुळे मी हेच सांगेन की मला 67 नंबरची लेणी मला खूप आवडली. आता मी इथेच थांबते म्हणजे मी आता खाली उतरते, कारण की संध्याकाळ झाली. मला वाटतं 4:45 झाले. आता बाकीची लेणी पाहणं शक्य होणार नाही आहे. तर तुम्हाला यायचं आहे का इथे? तर यायचं असेल तर एखाद्या वीकेंडच्या दिवशी या, जेणेकरून लोकांची थोडीफार वर्दळ असते. त्यामुळे मज्जा येते सगळी लोकं असल्यावर. आणि मुख्य म्हणजे सर्व लेणी पाहायचं असेल तर लवकरच या सकाळी, म्हणजे सगळं तुमचं पाहणं होईल. सभोवतालच्या निसर्गाचा आणि ऐतिहासिक वारसा असणारा लेणी पाहण्याचा मनमुराद आनंद घेऊन माझा झालेला आहे. तर भेटते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.